श्री क्षेत्र बाळे येथे येत्या रविवारी 14 डिसेंबर रोजी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात खंडोबा देवाची भव्य यात्रा अत्यंत भक्तिमय आणि धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष उल्लेखनीय आणि महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी दिली। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक रविवारी खंडोबा यात्रेचा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। वाघ्या मुरळींचा छबिना, काट्यांच्या मिरवणुका, पूजा अर्चा, धार्मिक विधी आणि पारंपरिक चालीरीतींमुळे संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघत आहे। 14 डिसेंबर रोजी यात्रेचा मुख्य सोहळा होणार असून या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने विशेष तयारी करण्यात आली आहे। या दिवशी मंदिर परिसर तब्बल 2 टन विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात येणार असून भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे। यात्रेनिमित्त अंदाजे 1 लाखांहून अधिक भाविक श्री क्षेत्र बाळे येथे दाखल होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। जे येणाऱ्या भाविकांचं दर्शन कसं सुलभ होईल याच्यावर लक्ष ठेवून व त्यांच्या सोयीसाठी ते प्रयत्न करीत मंदिर प्रशासनाच्या वतीने जे भाविक येणार आहेत त्यांना पूर्वद्वारातून प्रवेश दिलेला आहे व उत्तरद्वारातून बाहेर जाण्यास मंदिर प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। उद्या जवळपास 1 लाखाच्या घरात भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा आहे। मंदिर उद्याच्या यात्रेच्या दृष्टिकोनाने फुलांची अशी सुंदर सजावट तिथं करण्यात आलेली आहे। त्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलं वापरण्यात आहेत। जलबेरा असू दे, शेवंती असू दे, जे झेंडू असू दे, अशा जवळपास 2 टनापेक्षाही जास्त फुलांनी सजावट केलेली आहे। व उद्या संध्याकाळी काही कारणास्तव आपण जी शोभेची दारू बंद केलेली आहे, मात्र आपण मंदिर येणाऱ्या भाविकांना आकर्षण म्हणून आउटगोळे मंदिर समिती उडवणार आहे। असंच जे आता उद्याचा रविवार झाल्यानंतर 26 तारखेला बांगरषष्ठी आहे, त्या दिवशी यात्रेची समाप्ती आहे। त्या जे मानकरी आहेत व गावकरी आहेत त्यांना त्या दिवशी महाप्रसाद देऊन यात्रेची सांगता होईल। सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात आणि यात्रेच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कडक नजर ठेवण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने नटलेली ही खंडोबा यात्रा भाविकांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे।